श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अनेक लोकांना घरामध्ये देवाच्या किंवा अनेक प्रकारच्या मूर्ती किंवा चित्र ठेवायला आवडतात. काही मूर्ती घरातील मंदिरात किंवा पूजेच्या खोलीत ठेवल्या जातात, तर काही चित्रे घराच्या वेगवेगळ्या भागात लावलेली जातात. पण देवाची चित्रे आणि मूर्ती ठेवण्याचीही स्वतःची पद्धत आहे आणि त्यासाठी काही वास्तुनियम आहेत. एवढेच नाही तर वेगवेगळ्या देवांच्या मूर्तींना त्यांच्या स्वभावानुसार आणि फळानुसार घरामध्ये स्थान दिले जाते. काही लोक घरामध्ये राधाकृष्णांची मूर्तीसुद्धा लावतात. लोक त्यांना त्यांच्या अखंड प्रेमासाठी ओळखतात. अशा परिस्थितीत जोडप्यांनी खोलीत राधाकृष्णाचे चित्र लावणे खूप चांगले मानले जाते. पण त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. राधाकृष्णाच्या मूर्ती लावण्यासाठी काही वास्तुनियम आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर चित्र लावू नये. काही लोकांना अशी सवय असते की ते घराच्या मुख्य दरवाजावर राधाकृष्णाचे चित्र लावतात. पण राधाकृष्णाचे चित्र घराच्या मुख्य दरवाजावर लावणे चांगले मानले जात नाही. तर राधाकृष्णाचे चित्र मुख्य दरवाजावर लावणे टाळा. राधाकृष्णाचे चित्र बेडरूममध्ये लावा. बेडरूममध्ये वेगवेगळ्या देवांची चित्रे लावणे चांगले मानले जात नाही. पण जर आपण राधाकृष्णांच्या चित्राबद्दल बोललो तर बेडरूममध्ये ते ठेवता येते. त्यांच्याकडे प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते आणि म्हणूनच जोडपे त्यांच्या परस्पर संबंधातील गोडवा टिकून राहण्यासाठी बेडरूममध्ये त्यांचे चित्र लावू शकतात. जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावता तेव्हा ते नेहमी पूर्वेकडील भिंतीवर लावा. तसेच या काळात काही गोष्टी लक्षात ठेवा. कधीही चित्राकडे पाय करून झोपू नका. बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असेल तर बाथरूमच्या भिंतीवर चित्रे लावू नका. जर एखाद्या स्त्रीला संततीचे सुख हवे असेल तर बेडरूममध्ये कृष्णाच्या बालस्वरूपाचे चित्र लावणे चांगले मानले जाते. जर तुम्ही कृष्णांच्या बालस्वरूपाचे चित्रे लावत असाल तर ते पूर्व आणि पश्चिम दोन्ही भिंतीवर लावता येईल. आपले पाय कधीही त्यांच्या बाजूला होणार नाहीत याची काळजी घ्या. जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावत असाल तर त्यांची पूजा बेडरूममध्ये करू नये. राधाकृष्णासह कोणत्याही देवाचे फोटो लावू नये. राधाकृष्णाचे चित्र लावताना अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की राधा डावीकडे असावी की उजवीकडे. वास्तविक पाहता चित्रात राधा नेहमी डाव्या बाजूला तर कृष्ण हे नेहमी उजव्या बाजूला असतात. तसेच जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावाल तेव्हा लक्षात ठेवा की त्यामध्ये इतर कोणतेही देव किंवा देवता असू नये. ते फक्त राधा आणि कृष्ण यांचेच फोटो असावे.